हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहतात ST टीचिंग चॅनल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग तयार आहात तुम्ही? त्यातला पहिला प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातला पहिला, टिंबटिंब हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. उत्तर, लवके हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंब रूपांतर होते. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते. पेशीमध्ये टिंबटिंब प्रकाश संश्लेषण होते. उत्तर, पेशीमध्ये हरितलवकामुळे प्रकाश संश्लेषण होते. टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. उत्तर, सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. सूक्ष्मजीव पदार्थांचे टिंबटिंब करतात व त्यायोगे नवीन रसायनांची निर्मिती करतात. सूक्ष्मजीव पदार्थांचे अपघटन करतात व त्यायोगे नवीन रसायनांची निर्मिती करतात. टिंबटिंब हे पेशींचे ऊर्जा केंद्र आहे. तंतुकणिका हे पेशींचे ऊर्जा केंद्र आहे. सूक्ष्मजीवांनी अन्नात टिंबटिंब मिसळल्यास अन्न विषबाधा होते. उत्तर, सूक्ष्मजीवांनी अन्नात एंटेरोटॉक्सिन्स मिसळल्यास अन्न विषबाधा होते. शब्द लिहायला अवघड आहे. एंटेरोटॉक्सिन्स व्यवस्थित लिहिण्याची प्रॅक्टिस करा. टिंबटिंब यांनी सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. अँटोन लिव्हेनॉक यांनी सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी पेशीचा शोध लावला. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशीचा शोध लावला. नावं थोडी अवघड आहेत शास्त्रज्ञांची, तरी तुम्ही ती पुन्हा पुन्हा लिहून काढायची आहेत, तेव्हा ती तुमच्या लक्षात राहतील आणि लिहिता येतील व्यवस्थित. सूक्ष्मजीव या टिंबटिंब पेशी आहेत. सूक्ष्मजीव या आदिकेंद्रिकी पेशी आहेत. पचनाची क्रिया टिंबटिंबपासून सुरू होते. पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात. पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे टिंबटिंब हे कार्य नाही. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे टिंबटिंब असतात. हृदयाचे स्नायू हे रुद्ध स्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य आहे. उत्तर, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकाचे कार्य आहे. रक्तवाहिन्या आणि गर्भाशय यात टिंबटिंब असतात. रक्तवाहिन्या आणि गर्भाशय यात मृदू स्नायू असतात. शरीरातील सर्वात मोठा स्नायू टिंबटिंब असतो. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. शरीरातील सर्वात लहान स्नायू टिंबटिंब हाडाला जोडलेला असतो. शरीरातील सर्वात लहान स्नायू कानातील हाडाला जोडलेला असतो. दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेल्या स्नायूंना टिंबटिंब स्नायू असे म्हणतात. दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेल्या स्नायूंना अस्थिस्नायू असे म्हणतात. टिंबटिंब ही शरीरातील भरपूर रक्तपुरवठा असलेली सर्वात मोठी ग्रंथी आहे. नीट लक्षात ठेवायचे, रक्तपुरवठा असलेली सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत. यकृत ही शरीरातील भरपूर रक्तपुरवठा असलेली सर्वात मोठी ग्रंथी आहे. जे बदल निसर्गतःच घडून येतात त्यांना टिंबटिंब बदल असे म्हणतात. जे बदल निसर्गतःच घडून येतात त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. फळ पिकण्याची क्रिया हा टिंबटिंब होणारा बदल आहे. फळ पिकण्याची क्रिया हा सावकाश होणारा बदल आहे. बदल होताना कालावधी एकसारखा नसतो अशा बदलांना टिंबटिंब बदल म्हणतात. बदल होताना कालावधी एकसारखा नसतो अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणाऱ्या बदलांना टिंबटिंब बदल म्हणतात. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणाऱ्या बदलांना आवर्ती बदल म्हणतात. बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहिले म्हणजे तो टिंबटिंब बदल आहे. उत्तर, बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहिले म्हणजे तो भौतिक बदल आहे.
उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना टिंबटिंब बदल म्हणतात. उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात. लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात त्याला टिंबटिंब म्हणतात. लोखंडी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात. शब्द नीट लक्षात ठेवा, गॅल्वनायझेशन. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास टिंबटिंब बदल म्हणतात. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र बदल म्हणतात. टिंबटिंब व टिंबटिंब द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म लिहा. एका वाक्यात पण विचारलं जात असतं. वस्तुमान व आकारमान द्रव्याचे दोन गुणधर्म आहेत. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत टिंबटिंब असे म्हटले जाते. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हटले जाते. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत टिंबटिंब असे म्हणतात. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असे म्हणतात. ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. शास्त्रज्ञांनी टिंबटिंब मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्यापैकी टिंबटिंब मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्यापैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही टिंबटिंब आहेत. पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्रे आहेत. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता हा गुणधर्म टिंबटिंब पद्धतीत वापरला जातो. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता हा गुणधर्म रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत वापरला जातो. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी टिंबटिंब पद्धतीचा उपयोग होतो. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विज्ञानाचे शब्द हे लिहायला तुम्हाला अवघड आहेत, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. पुन्हा पुन्हा लिहून काढल्यानंतर आणि वाचल्यानंतरच ते तुमच्या लक्षात राहतील. पुढचं बघूया. टिंबटिंब हे मूलद्रव्य ज्वलनास मदत करते. ऑक्सिजन हे मूलद्रव्य ज्वलनास मदत करते. जी द्रव्ये 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. जी द्रव्ये 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात त्यांना मिश्रण म्हणतात. पदार्थांच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात. पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात. साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. उत्तर: साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. जोड्या लावामध्येही दंतक्षय एका बाजूला दिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला फ्लोराईड, म्हणजे दंतक्षयाची जोडी फ्लोराईडबरोबर लावायची तुम्ही. संश्लिष्ट अपमार्जके ही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात. संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात. बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते. जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत टिंबटिंब यांनी पुन्हा शोधून काढली. जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत जॉन स्मिटन यांनी पुन्हा शोधून काढली. सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळून टिंबटिंब बनवले जाते. सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळून कॉन्क्रीट बनवले जाते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.